गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आत्ता जस्ट ज्ञानेशला स्कूलमधून घेऊन आलेली आहे. दोघंही आम्ही फ्रेश झालो. आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारी माझी बैठक असते. तर ज्ञानेशला मी स्कूलमध्ये सोडून मग मी बैठकीला गेले आणि मग माझी जशी बैठक सुटली, मग बैठक सुटल्यानंतर मी ज्ञानेशला स्कूलमधून पिकअप केलं. मग आम्ही दोघं घरी आलो. सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि आज ज्ञानेच्या स्कूलमध्ये ड्रॉइंगची कॉम्पिटिशन होती. अच्छा, आणि त्याला डॉग होता, त्याला डॉगला कलर करायचा होता, हो ना? हां, म्हणजे त्यांना पेपर शीट देणार होते, त्याच्यामध्ये डॉग होतं, त्यांना फक्त कलर करायचं आहे आणि मी ज्ञानेशला हे क्रेयॉन्स दिले होते. अच्छा, मला दाखवतोय तो की कुठले कुठले कलर दिले ते दाखवतोयस? हां, ऑरेंज आणि ग्रीन कलर. तर त्याला म्हणजे डॉगला तीन कलर सांगितले ते ब्राऊन, ग्रीन आणि कुठला? अच्छा, रेड कलर. रेड, ग्रीन आणि ब्राऊन कलर असे 3 कलर त्याला सांगितले होते. अच्छा, ओके, त्याला ब्लॅक कलर. ओके, म्हणजे जे ॲब्रोज होता त्याला ब्लॅक कलर. तर या सगळ्या गोष्टी तर आज त्याची पूर्ण स्कूलच्या टाईममध्ये त्याची कॉम्पिटिशन होती ड्रॉइंगची वगैरे. आणि जो जिंकेल ना, म्हणजे जर नंबर येईल ना, त्याला 1000चं प्राईज आहे. असे बाकीच्यांना सर्टिफिकेट आहे, बाकी तेच आहे. आणि तुम्ही बघू शकतात ही मेहंदी खूप छान वाटते ना. हे बघा, हे इथलं हे फिक्कट आहे आणि ही जी शेड आहे ही पूर्ण अशी डार्क आहे. सही वाटतं. इकडे सुद्धा बघा, हे बघा, असं बघितलं तर ते आणि जी निशिता ही ना माझी बेस्ट फ्रेंड आहे. आजही आम्ही व्हॉट्सअपवरती बोलतो, म्हणजे आमचं चॅटिंग चालू असतं. पण जेव्हाही मी तिच्या हातावरती मेहंदी बघायची ती ह्या टाईपमध्ये दिसायची. आणि ती मेहंदी मला एवढी आवडायची ना, आणि मी ठरवलंच होतं की अशी मेहंदी नक्की काढायची, नक्की ट्राय करायची. चांगली किती अशा ह्याच्यामध्ये दिसते. तर आणि मला ही जी मेहंदीची डिझाईन ही माझी खूप फेवरेट आहे, मला खूप आवडते. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी गेल्या शुक्रवारी पप्पांना मोबाईल घेऊन दिला होता. म्हणजे मी फक्त पप्पांना मदत केली होती, बाकी पप्पांनी स्वतःहून मोबाईल घेतलेला आहे. पण हां, पप्पांना म्हणजे चांगल्या क्वालिटीचा मोबाईल हवा होता. आणि कसं ना, म्हणजे आपण जर मोबाईल जातो घ्यायला, तर जोडीला कोणाला तरी घेऊन जावं ज्याला मोबाईलचा नॉलेज आहे, ज्याला मोबाईलच्या बाबतीत सगळ्याच गोष्टी माहिती असतील, त्यालाच घेऊन जावं. तर मला पप्पा बोलले की तू चल माझ्या जोडीला आणि मला खूप छान मस्त असा मोबाईल घेऊन देशील का? तर मी बोलली हो. तर मोबाईल तर घेतला आम्ही, पण त्या मोबाईलसाठी पप्पांना असा फ्लिप कवर हवा होता. आता तो फ्लिप कवर असा असतो, यामध्ये आपण आपला मोबाईल ठेवायचा असतो म्हणजे. आणि मग हा फ्लिप कवर असतो आणि हा फ्लिप कवर खूप सेफ्टी असतो. तर हा माझ्या मोबाईलचा फ्लिप कवर आहे. तर मला ही नवीन फ्लिप कवर घ्यायचा आहे, पण मी नंतर घेतो. मी बघू शकतात, पण मी नंतर घेणार आहे फ्लिप कवर. सध्यापुरती मी हाच वापरते. तर मी पप्पांनी जो मोबाईल घेतला त्या मोबाईलसाठी फ्लिप कवर होता. फ्लिप कवर पप्पांना हवा होता. तर तो मोबाईलच्या दुकानात अजिबात मिळत नाही. तर हे जे फ्लिप कवर आहे हे ऑनलाईन मागवावे लागतात. तर मी पप्पांसाठी हा ऑनलाईन मी फ्लिप कवर मागवलेला आहे. मी तुम्हाला ओपन करून दाखवते. आणि हा जो फ्लिप कवर आहे ना, हा ब्राऊन कलरचा आहे. सॉरी, ब्राऊन नाही, ब्लू कलरचा आहे. ब्लॅक आहे. ब्लॅक मी ब्लू कलर आहे बघा. आणि पप्पा एवढे एक्साइटेड आहेत ना, त्याच्यामध्ये हे पण
हे जे ना हे जे बबल्स फोडायला खूप खूप बरं वाटतं. हे घे ज्ञानेश. या बॉक्समध्ये फ्लिप कवर आहे, ब्राऊन कलरचा आहे. कारण मी ना जे ॲमेझॉनवरून मागवलं आहे, हे बघा, हा असा ब्राऊन कलरचा आहे. तर मी ॲमेझॉनवरती ब्लू कलरचा बघितला होता, ब्राऊन कलरचा बघितला होता, पण हा ब्राऊन कलरचा घेतला. मी ओपन करून दाखवते. आणि पप्पा मला 3-4 दिवस झाले सतत फोन करून विचारतात, झालं का, आला का मोबाईल, हे फ्लिप कवर तो मागवलास का, मग तो घरी आला का. असा आहे तो फ्लिप कवर. हे बघा, खूप सही आहे. आणि इथे तुम्ही म्हणजे इथे म्हणजे जे कार्ड वगैरे आहे ते सुद्धा ठेवू शकतात. आणि त्या आतमध्ये थोडी स्पेस असते. तुम्ही इथे सुद्धा, इथे मी ह्या स्पेसमध्ये ना कधी पैसे ठेवते आणि ते कार्ड वगैरे ठेवू शकतात. आणि इथे मोबाईलला हे करायचं आहे. असा हा फ्लिप कवर आहे. तर असा हा पप्पांच्या मोबाईलसाठी फ्लिप कवर मी ऑनलाईन मागवला होता. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता खूप भूक लागलेली आहे. मी काही जेवण केलं नाही, फक्त ज्ञानेशला टिफिनला पटापट अगदी झटपटचे फ्रेंच फ्राईज करून दिले होते. तर आता सिम्पल असं मी कांदा पोहेच करून घेला, तर तरी पटापट कांदा पोहे करते. तर मी आता दुपारी नाश्ता टाईप जेवण करते. तर मी आता कांदा पोहे करते. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, मी आज लसणाच्या फोडणीवरती मी कांदा पोहे करणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, मी इथे कांदेसुद्धा संपलेले आहेत, फक्त बटाटे आहेत, कांदे नाहीच आहेत. आता कांदा पोहे करण्यासाठी कांदा लागतोच, पण आता कांदाच नाही तर पोह्यामध्ये कांदा कसा टाकणार. म्हणून ठरवलं की लसणावरती आपण कांदा पोहे करूया. इथे मी साधारणपणे एक बाउल भरून कांदा पोहे घेतले होते, जाडे पोहे. त्यामध्ये मी पाणी ॲड करून हे पोहे मी 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी इथे 2 छोटे चमचे साखर ॲड केलेली आहे. साखर कसं ना, अगदी एक छोटा चमचा साखर ॲड करायची आणि चव येऊन जाते. आणि मी 1 चमचा छान मस्त यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे, चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आणि छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स झाल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकतात, इथे मी टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, 2 बटाटे बारीक चिरून घेतलेले आहेत, मिरची, त्यानंतर इथे तेल गरम झालेलं आहे. तर सर्वप्रथम आपण हे जे बटाटे आहेत, तर आपण तेलामध्ये छान मस्त हे बटाटे आपण फ्राय करून घेणार आहोत. मी इथे हे जे कांदा पोहे आहेत, लसणाच्या फोडणीवरती जे कांदा पोहे करणार ते थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहे. तर आम्ही इथे हे जे बटाट्याचे जे काप करून घेतलेले आहेत, हे मला पूर्णपणे वाफवून घ्यायचे आहेत आणि छान मस्त कुरकुरीत करून घ्यायचे आहेत. तर मी पुन्हा व्यवस्थित फ्राय करून पुन्हा झाकण ठेवलेलं आहे. आणि हे बटाटे फ्राय होण्यासाठी अगदी 15 ते 20 मिनटं लागतात. 15 ते 20 मिनटामध्ये हे बटाटे खूप छान मस्त असे दोन्ही साईडून कुरकुरीत होतात. आतून सॉफ्ट असतात, बाकी बाहेरून छान मस्त कुरकुरीत असतात. आता ह्याच तेलामध्ये मी शेंगदाणे तळून घेणार आहे, अगदी थोड्याच तेलामध्ये. तर मी बटाट्याचे छान मस्त फ्राय केले, एका प्लेटमध्ये ट्रान्सफर केलेत. आता शेंगदाणेसुद्धा तळून झालेले आहे, शेंगदाणे पण सुद्धा मी त्याच प्लेटमध्ये दुसऱ्या साईडला मी शेंगदाणे ट्रान्सफर करून घेते. इथे मी ठेचणी घेतलेली आहे आणि इथे मी लसूण ठेचून घेते. आणि ते आपण लसणाच्या फोडणीवरती कांदा पोहे करतो आहे. तुम्हाला माहीत आहे का, आपल्या लग्नाच्या अगोदरच्या खूप साऱ्या अशा आठवणी असतात. तर जेव्हाही पप्पा कामावरून यायचे आणि पप्पांना खूप भूक लागायची, तर अगदी झटपट काय तर आई लसणावरती कांदा पोहे करायची. तर आणि आई असंच प्रकारे लसूण ठेचून घ्यायची. तर मी लसूण ठेचून घेतलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे, त्या फ्राय पॅनमध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेते. त्यामध्ये जिरा राई ॲड केलेली आहे. जिरा राई ॲड केल्यानंतर आपल्याला हे ठेचलेलं जे लसूण आहे, ते लसूण ॲड करायचं आहे. आणि छान मस्त आपलं हे लसूण आहे ना, एकदम असं कुरकुरीत करून घ्यायचं आहे. त्यानंतर एका साईडला मी कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि त्याच्याच बाजूला
कढीपत्त्याच्या साईडला मी थोडी जी मिरची कट करून घेतली होती ती मी ॲड केलेली आहे. तुम्ही बघू शकता लसूण खूप छान मस्त कुरकुरीत झालेलं आहे. मी सगळं व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे. आता आपल्या यामध्ये अगदी एक छोटा चमचाला आपल्याला हळद ॲड करायची आहे आणि हळद ॲड करून झाल्यानंतर एक छोटा चमचा आपल्याला गरम मसाला ॲड करायचा आहे आणि गरम मसाला ॲड करून झाल्यानंतर छान मस्त व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण जे पोहे भिजवत ठेवले होते ते पोहे आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत आणि ॲड केल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे पोहे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे पोहे मिक्स करून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला आपण जे टोमॅटो जो बारीक चिरून घेतला होता तो ॲड करायचा आहे आणि ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला वाफ द्यायची आहे. तर इथे मी झाकण ठेवून अगदी 5 मिनटं वाफ दिलेली आहे. तर इथे आपले कांदा पोहे रेडी झालेले आहेत. तर मी इथे तुम्ही शेंगदाणे तुम्ही प्लेटमध्ये प्लेटमध्ये जेव्हा आपण कांदा पोहे घेतो तेव्हा तुम्हीसुद्धा वरतून हे बटाटा आणि शेंगदाणे ॲड करू शकता. तर मी वरतूनच बटाटा आणि शेंगदाणे ॲड करते, कांदा पोह्यामध्ये मी ॲड केलेले नाही. तर इथे अशा पद्धतीने मी यामध्ये थोडे फ्राय केलेले बटाटे ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. तर इथे आपले कांदा पोहे रेडी झालेले आहेत. तर तुम्ही ते बघू शकता या पातेल्यामध्ये दूध आहे आणि हे जे कप आहे या कपामध्ये सुद्धा दूध आहे. या कपामध्ये पाव लिटर दूध आहे आणि या पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध आहे. खरं म्हणजे जेव्हाही पप्पा शुक्रवार शनिवार येतात आणि रविवारी जातात, पण काय आहे ना दूध शिल्लक राहतात. एवढं दुधाचं करायचं काय.
तर मी हे जे पाव लिटर जे दूध होतं ते पातेल्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर हे जे दूध आहे सर्वप्रथम हे दूध मी आधी गरम करून घेणार, एक उकळी आणून देणार आहे. तर काय आहे ना, मी आणि त्यांच्या आम्ही दोघंही दुधाचा चाही पीत नाही, कॉफीही पीत नाही आणि ज्ञानेश तर दूध अजिबातच पीत नाही. त्यामुळे घरामध्ये दुधाचा जास्त काय वापर होतच नाही. जेव्हा पप्पा येतात तेव्हाच मी दूध आणते आणि पप्पांना दुधाचा चहा लागतो. आता आता पप्पा गेल्यानंतर थोडंफार तरी दूध शिल्लक राहतंच. आता या दुधाचं करायचं काय? कारण खूप दिवस झाले हे दूध फ्रीजमध्ये होतं. मला असं वाटलं की चला हे दूध आधी आपण गरम करावं. तर गरम करून बघावं आधी. पण हे दूध फ्रीजमध्ये छान व्यवस्थित झालं, अजिबात खराब झालं नाही. पप्पा गेल्यानंतर 3-4 दिवस हा दूध फ्रीजमध्ये होता, अजिबात खराब नाही झाला नाही. तर एक उकळी आणून द्यायची आणि एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि परत 5 मिनिटानंतर गॅस ऑन करायचा आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे. मंद गॅसवरती आपल्याला हे दूध छान मस्त उकळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही अशी पळी ठेवायची आहे, जेणेकरून हे जे दूध आहे अजिबात ओतू जाणार नाही. आणि एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, आपलं हे जे दूध आहे आपल्याला 15 ते 20 मिनटं छान मस्त असं उकळवून घ्यायचं आहे. आणि आपण यामध्ये पळी ठेवलेली आहे, त्यामध्ये दुधाची जी वाफ आहे ते पळीच्या साहाय्याने बाहेर पडते. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, हे जे दूध आहे दूध अजिबात ओतू जात नाही. तर आपल्याला छान मस्त 15 ते 20 मिनटं हे दूध छान मस्त उकळून घ्यायचं आहे, बॉईल करून घ्यायचं आहे. तर मला या दुधाचं दही करायचं आहे. दही म्हणजे पुढे जाऊन ठरवलं की आपण म्हणजे पराठ्याबरोबरसुद्धा दही लागतो किंवा आपण या दह्यापासून कढीसुद्धा करू शकतो. म्हणून ठरवलं की आपण दहीच करूया. म्हणून इथे छान तुम्ही बघू शकता दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे. तर मी आता गॅस बंद केलेला आहे. मी पूर्णपणे 20 मिनिटं हे दूध उकळून घेतलेलं आहे आणि आपलं हे जे दूध आहे थंड करून घ्यायचं आहे. म्हणजे जास्त थंडही नाही आणि जास्त गरमही नाही, असं आपलं हे दूध थंड करून घ्यायचं आहे. आणि यात तुम्ही बघू शकतात या दुधावरती खूप अशी जाड साय आलेली आहे. तर मी ते 2 भांडी घेतलेली आहे. हा जो दह्याचा भांडा आहे हा अर्धा लिटरचा भांडा आहे. तर मला माहीत आहे दूध खूप जास्त आहे म्हणून ते मी 2 भांडे घेतलेली आहे. आणि जो म्हणजे इथे जो दह्याचा भांडा आहे त्यामध्ये अर्धा लिटर दही आरामात होतो. आता मी हे जे दूध आहे हे दूध मी दोन्हीही भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे. तर मी थोडंसं आणि मी हे जी दोन्ही भांडी काठोकाठ अजिबात भरत नाही. थोडं मी ठेवते, कारण झाकण लावल्यानंतर ते दूध बाहेर नको पडायला, म्हणून मी थोडं कमीच ठेवते. काठोकाठ ही दोन्ही भांडी मी अजिबात भरलेली नाही. तर दही थोडंसं दूध अजून उरलं तर या दुधाचं करायचं काय, म्हणून काय केलं, एक बाऊल घेतला. या बाऊलमध्ये मी दूध जो उरलेला दूध मी या बाऊलमध्ये मी ट्रान्सफर केला. आता मी इथे वारणा दही घेतलेला आहे. तर मी स्पूनच्या साहाय्याने मला या तीनही भांड्यांमध्ये मी दही ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. सर्वप्रथम मी आधी 2 भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे दही आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि जेव्हाही तुम्ही दही लावतात ना तेव्हा आपण विरजणासाठी दह्याचाच वापर करतो, पण तेव्हा पाण्यासारखं दही तुम्ही अजिबात वापरू नका. जर तुम्हाला दुधामध्ये जर तुम्हाला दह्याचं विरजण लावायचं असेल तर तेव्हा तुम्ही घट्ट दही घ्या, त्याचं तुम्ही विरजण लावा, म्हणजे होणारं जे दही आहे ते घट्ट होतं. तर मी जे उरलेलं दही होतं थोडंसं ते मी त्या बाउलमध्ये ॲड केलेलं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की आपण जर हे जे दूध आहे आपण 15 ते 20 मिनटं छान उकळून घेतलं आणि काय होतं माहिती आहे का, जे आपलं दही आहे होणारं जे दही आहे ते घट्ट होतं, पाणीदार अजिबात होत नाही. कारण मी खूप वेळा अशाच पद्धतीने मी दही ट्राय केलेलं आहे. आता दुपारचे 12 वाजलेले आहेत. मी आता दही तयार करायला ठेवलेलं आहे, विरजण लावलेलं आहे दुपारी 12 वाजता. तर तुम्ही ते बघू शकता. आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि हे आहेत उन्हाचे दिवस.
आणि उन्हाळ्यामध्ये दही पटकन जमतं, जास्त वेळ अजिबात लागत नाही. तुम्ही बघू शकतात इथे अर्ध्या लिटरच्या भांड्यामध्ये बऱ्यापैकी मस्त असं घट्ट दही जमलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. आणि दह्यामध्ये थोडंफार पाणी राहतंच. आता तुम्ही बघू शकतात की दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा छान मस्त असं दही जमलेलं आहे. त्यानंतर जो तिसरा भांडा, मी तुम्हाला तिसरा भांडा पण दाखवते. जो तिसरा बाउल आहे, या बाउलमध्ये सुद्धा छान अशा पद्धतीने दही जमलेलं आहे. आता मी तुम्हाला स्पूनच्या साहाय्याने हा दही काढून दाखवते. खूप छान घट्ट असं दही झालेलं आहे. तुम्हाला यामध्ये पाणी अजिबात दिसणार नाही. तुम्ही बघितलं असेल की अगदी म्हणजे घट्ट असं दही तयार झालेलं आहे. म्हणून तुम्ही 15 ते 20 मिनटं दूध छान मस्त उकळवून घ्या आणि मगच तुम्ही दही लावा. दही घट्ट होतं. आता मी ही तीनही भांडी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगते की तुम्ही असं दही तयार करून तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवा. हे दही फ्रीजमध्ये 20 ते 25 दिवस आरामात राहता, अजिबात खराब होत नाही. जेव्हाही तुम्हाला कढी करायची असेल किंवा तुम्हाला पराठ्यांबरोबर दही खायचं असेल किंवा तुम्हाला दही वडा करायचा असेल, तर तुम्ही आरामात छान मस्त तुम्ही फ्रीजमधून दही काढून त्याचा वापर करू शकतात. आता ही जी तिन्ही भांडी आहेत, मी तिन्ही भांडी आता मी फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि तुम्हाला सांगू का, मी अशाच पद्धतीने दही करते आणि याच्या आधीसुद्धा मी अशाच पद्धतीने दही गुड इव्हिनिंग गाईज. तर तुम्ही इथे बघू शकतात की आता 6:30 वाजलेले आहेत. तर ज्ञानीचा घर म्हणजे क्लास हा 5 वाजताच असतो, पण मी त्याला 6:30पर्यंत 5:30ला पाठवते, कारण तो झोपूनच 5:30 वाजता उठतो. आणि आता मी इथे जे सकाळी कपडे सुकत टाकले होते, सुकट म्हणजे हे कपडे काल सुकत टाकले होते ते आहेत, तर हे मी कपडे सुकट काढून घेते. तर ज्ञानेशला क्लासमध्ये जायची खूप घाई झालेली आहे. तो बोलतो मम्मी मी चाललो क्लासला. तर मी बोलली त्याला बाळा थांब, कारण मी ज्ञानेशला एकट्याला अजिबात सोडत नाही. तर मी किचनमधून चावी घेतलेली आहे आणि लगेचच मी ज्ञानेशच्या पाठोपाठ गेलेली आहे. आणि आता कसं माहिती आहे का, ज्ञानेश थोडा मोठा होत चाललेला आहे, तर त्याला ही सवय लागली पाहिजे की एकट्याला क्लासला जायची वगैरे. आज ज्ञानेशनी शूज घातलेले आहेत. नेहमी तो त्याची चप्पल घालून जातो, पण त्याचा कधी कधी मूड असा होतो की चप्पल घालून जायची. तर मग ज्ञानेश आता क्लासमध्ये चाललेला आहे. आणि मी त्याला जिन्यानेच जायला सांगते. तर त्याचा 7th फ्लोअरला क्लास आहे, तो 7th फ्लोअरला क्लासला गेलेला आहे. आणि मी इथूनच ज्ञानेशला नेहमी क्लासला पाठवतो, तो पुढे जातो. तर गाईज हा मी व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि आता ज्ञानेश क्लासला गेला.